श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा। देह संवर्धन आणि विज्ञान या युट्यूब वरील चालू श्रृंखलेमधील तिसऱ्या प्रकरणातील तिसऱ्या भागाविषयी आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजे शरीरांतर्गत नाडीत्रय व्यवस्था कशी स्वयंचलितपणे चालते आणि प्रकृती ती कशी चालवते याविषयी आपण या ठिकाणी संपूर्ण चर्चा करणार आहोत। प्राणवायू आणि अपानवायूचा जो प्रवाह दोन नाकपुड्यामधून होतो त्यापैकी उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात। दोन्ही नाकपुड्यामधून शरीरात प्रवेश करणाऱ्या हवेचा प्रवाह शरीर तापमान नियंत्रित करतो, म्हणून या नाडी संस्थेला प्रथम समजून घेतले पाहिजे। कारण शरीरात प्रवाहित तीन नाडी संस्थांचे त्रिविध प्रकार स्वतंत्रपणे कार्यरत आहेत। शरीराची स्वयंचलित यंत्रणा चालवणाऱ्या प्रकृतीने अतिशय कुशलपणे नाडी व्यवस्था संबंधित षडचक्र प्रणाली तयार केली आहे। जारज आणि अंडज खाणीत जन्मलेल्या बहुतेक जीवात्म्याच्या स्थूल शरीर रचनेची व्यवस्था सूत्रता समन्वय आणि नियोजनबद्ध कार्य अधिक गुंतागुंतीचे वाटत असले तरी कोणत्याही योनीत जन्मलेल्या शरीराची नाडी व्यवस्था त्या शरीराकार रचनेनुसार परिस्थितीजन्य असते। अर्थात प्राकृत शरीर रचना समजून किंवा जाणून घेणे केवळ या मानवी योनी दशेत शक्य आहे, कारण मनुष्यतर प्राणी मात्रांना या शाब्दिक ज्ञानाची देवाणघेवाण करणं संभवत नाही। कारण शाब्दिक आणि मौखिक विचाराची देवाणघेवाण केवळ मानव योनीत शक्य आहे। प्राचीन ऋषीमुनीच्या प्रगल्भ बौद्धिक विचारांचा अनुभव याच योनीत सध्या आपल्याला घेता येतो। म्हणून नाडी शब्दाचा अर्थ शरीरातील स्वयंचलित प्रवाह प्रणाली असा होतो। कारण नाडी शब्द हा नदी शब्दाचा समानार्थी शब्द आहे। कारण निसर्गाचा समतोल राखणाऱ्या जलप्रवाह पात्राला नदी म्हणतात। तीच नदी विश्वाच्या उदरनिर्वाहासाठी कार्य करते। त्याप्रमाणे वेगवेगळ्या तीन प्रकारच्या प्रवाह संचलन करण्यासाठी नाडी व्यवस्था प्रकृतीने शरीरात प्रस्थापित केले आहेत। शरीरस्थ त्रिविध नाडी संचलनाचा समावेश अभ्यास करण्यासाठी सखोल गंभीर चिंतन आवश्यक आहे। प्रथम आपण या शरीरस्थ नाडी व्यवस्थेविषयी एक तक्ता आपण या ठिकाणी तो थोडक्यात मी समजावून सांगतो। यामध्ये नाडी प्रकार ही सांगितलेला आहे। पहिल्या रकान्यामध्ये, दुसऱ्या रकान्यामध्ये अंतरंगामध्ये चालणारे इंद्रिय संबंध त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्याचा कार्यपरिचय सुद्धा थोडक्यात आपण दिलेला आहे। चंद्र सूर्य नाडी प्रकारामध्ये अंतरंगामध्ये फुफ्फुस आणि श्वसन संस्था कार्यरत असते। याचा कार्य प्राणापान वायुवाहक संस्था आहे। शरीर ताप नियंत्रण हे या संस्थेच्या माध्यमाने केले जाते आणि मुख्यतः रक्तशुद्धीकरण करणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे। वास्तविक या इडा पिंगळा नाडीमध्ये संपूर्ण शरीराची रक्ताभिसरण संस्था अभिप्रेत आहे। यामध्ये सर्व शरीर ग्रंथींना रक्त आणि अन्नरसाचा पुरवठा करणे या गोष्टी यामध्ये अंतर्भूत होतात। आणि तिसरी जी सुषुम्ना नाडी आहे तिचा मेंदू, पाठीचा कणा आणि संवेदना वाहक स्नायू यंत्रणा हे सर्व अंतर्गत इंद्रिय अवयव आहेत। शरीरातील सर्व कोशिकांच्या व्यथा वेदना संदेश मेंदूकडे पाठवणे आणि मेंदूचे आदेश सर्व अवयवांना पोहोचवणे, सर्व अवयवांची हालचाल नियंत्रित करणे हे सगळे कार्य या यंत्रणेमध्ये होतात। आता शरीरांतर्गत प्रवाह यंत्रणेत पहिली नाडी आपण सांगितली चंद्र सूर्य नाडी, दुसरी आहे इडा पिंगळा नाडी आणि तिसरी आहे ती सुषुम्ना नाडी। असे हे तीन प्रकार आहेत। या नाडी व्यवस्थेविषयी आधुनिक आणि प्राचीन अभ्यासकात अनेक मतभेद आहेत। शरीरात हे तीन प्रकारचे प्रवाह वाहतात।
हे प्रेक्षकांनी लक्षात ठेवावे. तरीही श्रुत ज्ञानानुसार 72,000 सूक्ष्म नाड्यांचा गूढ विस्तार शरीरात असतो. शरीर संरक्षक आणि आरोग्य संवर्धक शरीर रचनेत 3 वेगवेगळ्या प्रवाहाची व्यवस्था स्वयंचलित होत असते. शरीरात सर्व ग्रंथी परस्पराशी जोडलेल्या असतात. 72,000 सांख्यसूचक शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. याचा अर्थ असंख्य, अनंत, अगणित असा होतो. ज्ञानप्रसारक आध्यात्मिक विद्वानांनी 3 प्रमुख नाडीबद्दल अर्थबोध सांगताना नाडी शब्दाचा तार्किक विपर्यास करून सामान्य माणसाच्या बौद्धिक धारणेत भ्रामक बुद्धिभेद निर्माण केलेला आहे. याचं कारणच आहे की इडापिंगळा आणि सुषुम्ना नाडीचे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थांगाने व्यक्त केल्याचे आढळते. काही ठिकाणी इडापिंगळा शब्दाचा अर्थ डावी आणि उजवी अशा अर्थबोधाने सुद्धा स्वीकारलेला आहे. पश्चिम किंवा दक्षिण अशाही अर्थबोधाने या 2 शब्दांना संबोधलेले आहे किंवा वाम आणि सव्य अशा अर्थाने संबोधल्याचे दिसून येते. याच नावाने चंद्र म्हणजे इडा आणि सूर्य म्हणजे पिंगळा श्वास प्रवाहक नाडीचा निर्देश इडा पिंगळा असा केलेला आढळतो. वास्तविक एका नाडीचा संबंध दुसऱ्या नाडीशी जोडल्याने तार्किक दृष्ट्या वादग्रस्त पद्धतीने चुकीचे भ्रामक संदर्भित विविध मताचे अपप्रचार अनादी काळापासून प्रसारित होत असल्याचे आढळते. अनेक ग्रंथांमध्ये आध्यात्मिक विचारांमध्ये सुद्धा याविषयी स्पष्टता इतकी सुस्पष्ट नाहीये. ते थोडेसे अंधुक आहे. ते जे शब्द वापर त्या ठिकाणी केलेला असतो हे सगळे शब्द काल्पनिक विश्वात इमॅजिनरी विश्वामध्ये घेऊन जातात. म्हणजे त्यामध्ये स्पष्टता क्रिस्टल क्लिअर होत नाही. इडा पिंगळा नाडीचा संबंध चंद्रसूर्य नाडीशी जोडल्याने या 2 नाड्या एकात एक असल्याच्या काल्पनिक विचार समाजात प्रसारित केला जातो आणि असे विचार ऐकणारे श्रोते आणि वक्ते दोघेही या नाडी कार्यव्यवस्थेबद्दल अतिशय भ्रामक अर्थ समजतात किंवा समजावतात. त्यांच्या बोलण्या लिखाणावरून काहीही मतितार्थ स्पष्ट होत नाही, कारण नाडीविषयी सुस्पष्ट वैचारिक सर्वसंमत दृष्टिकोन प्रस्थापित होतच नाही. प्रचलित मतांचा काल्पनिक वर्चस्ववादी दृष्टिकोन व्यक्त करून पारंपरिक विश्वास दृढ मानला जातो. परंतु नव्याने काही नवे विचार सांगायचे झाले तर पूर्वीचे अधिगृहित मुद्द्यातील काल्पनिक अस्तित्व नाकारणे महत्वाचे आहे. याच नाडी व्यवस्थापनाबद्दल पारंपरिक विचार किंवा प्रचलित लोकमत दुर्लक्षित करून येथे संत ज्ञानदेवाच्या शब्दांना आधारभूत मानून नाडी विषयावर वेगळी वैज्ञानिक टिप्पणी मी येथे केलेली आहे आणि हा वेगळा विचार सखोलपणे विज्ञानाधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जिज्ञासू अभ्यासकांनी याचा गांभीर्याने विचार करावा. मानवी शरीर म्हणजे महाकाय बहुपेशीय शरीर ग्राम व्यवस्था चालवणारे प्राकृत सुंदर नियोजन आहे. प्राकृत समतोल सांभाळल्याशिवाय शरीर दीर्घकाळ निरोगी स्वस्थ राहू शकत नाही. प्रकृतीने स्थूल देह व्यवस्थापनात निर्माण केलेल्या 3 नाडी व्यवस्था शरीरात वेगवेगळ्या उद्देशासाठी स्वतंत्र कार्य करतात. म्हणून 3 नाडीचा तपशीलवार सखोल विचार इथे करूया. एक शरीर म्हणजे अर्बो खरबो ग्रंथी कोशिकांची घनदाट लोकवस्तीचे निवासी मोठे शहर गाव वसलेले असते. या देहनगरीत 3ही नाड्या स्वतंत्र नियोजित कार्यरत संस्था आहेत. 3ही नाडीचा परस्पराशी काहीही संबंध नसतो, कारण शरीराच्या संरचनेत नाडी प्रणालीचे उद्देश आणि कार्य वेगवेगळे असतात. त्यासाठी आपण सखोल आणि स्पष्ट मतवादी संत ज्ञानदेव यांचा एका अभंग आपण विचारात घेऊया. नाशिकाचा प्राण कोणी मार्गी येत, नाद दुमदुमित अनुहाती, इडे पिंगळेचा ओघ सैरा दिसतसे, त्यावरी प्रकाशे आत्मतेज. ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगिया, साधितो उपाया याची मार्गे. या 3 चरणांच्या या अभंगात 3 नाड्याचे 3 वेगवेगळे प्रवाह सांगताना म्हणतात. जो प्राण म्हणजे वायू प्रवाह नाकातून फुफ्फुसापर्यंत ओंकार
अनुहत नादध्वनी दुमदुमीत वाहतो. त्या प्रवाह पात्रांना चंद्र आणि सूर्य नाडी असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. म्हणजे हा प्रवाह चंद्र सूर्य नाडीतून वाहत असतो. इडा पिंगळा नाडीतून रक्तवाहिन्यामधून द्रवरूप रक्ताचा ओघ हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने सळसळताना शरीराला तेजस्वी करतो. कारण ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी ओघ हा द्रवरूप पदार्थाच्या प्रवाहाला उद्देशून वापरलेला आहे आणि सैरा धावत असे असंही म्हणलेलं आहे. इतकं ते स्पष्ट महत्वादी शब्द आहेत. आणि त्यावरील प्रकाश आत्मतेज म्हणजे या रक्तप्रवाहाच्या अनुषंगानेच आत्मतेज शुद्ध आणि अशुद्ध होत असतं. ज्ञानदेव म्हणे की तिसरा प्रवाह मन बुद्धीच्या संगनमताने संवेदना आणि आदेशाची देवाणघेवाण करणारा असतो. म्हणजे अष्टांग योग सिद्ध करणारा योगी याच सुषुम्ना मार्गाने ध्यान धारणेचा अभ्यास करत मन प्राणाला वर चढवण्याचा उपाय शोधला जातो. कारण याची मार्गे साधितो उपाया कोण तर अष्टांग योगी. या अष्टांग योगाचं आचरण करणारा जो योगी आहे तो या सुषुम्ना नाडीचा उपयोग करून संपूर्ण आपली ध्यान धारणा आणि समाधी साध्य करतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणून स्पिनल कॉर्ड म्हणजे पाठीच्या मणक्यातून वाहणाऱ्या मज्जातंतूतून संवेदन वाहक यंत्रणेमधून हा अष्टांग योगी लोकांना तो उपाय साधता येतो. आता प्रथम चंद्रसूर्य नाडी आणि श्वसन संस्था वाहिनीमध्ये फक्त हवा वाहते, वायू वाहतो, ज्यामध्ये नाकपुड्यापासून फुफ्फुसापर्यंतचे अंतरावयव समाविष्ट असतात. त्यामध्ये शुद्ध प्राणवायूचे ग्रहण आणि अशुद्ध अपान वायूचे उत्सर्जन होते. ही बाह्यांग मलशुद्धीकारक नाडी असते. हिला बाह्यांग एवढ्यासाठी म्हणायचंय की फुफ्फुस जरी शरीराच्या आत असले तरी एरिएटेड असतात, म्हणजे हवेने भरलेले असतात. म्हणून ती उलटी पिशवी आहे की जी शरीरामध्ये घातलेली आहे. म्हणून या फुफ्फुसांना बाह्यांग इंद्रिय म्हणायला पाहिजे. पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याला उलटे करून मध्ये घातलेलं आहे आणि हवेच्या येण्या जाण्याच्या प्रवाहाची व्यवस्था केलेली आहे. काही विद्वान सज्जनांनी यांना इडा आणि पिंगळा या शब्दाने सुद्धा संबोधलेले आहे. परंतु या ठिकाणी इडा शब्दाचा अर्थ म्हणजे उजवी सूर्यनाडी असा घ्यावा आणि पिंगळा शब्दाचा अर्थ डावी चंद्रनाडी अर्थाने सांगितल्याचे दिसून येते काही ठिकाणी. तर काही ठिकाणी चंद्रनाडीला इडा नाडी म्हणलेलं आहे, काही ठिकाणी सूर्यनाडीला पिंगळा नाडी म्हणलेलं आहे. असं बऱ्याच ठिकाणी संभ्रमित मताचाही उल्लेख झालेला दिसतो. पण या ठिकाणी मी इडा नाडीला सूर्यनाडी म्हटलेलं आहे आणि पिंगळा नाडीला चंद्रनाडी म्हटलेलं आहे. डावी आणि उजवी या अर्थाने. उजवी म्हणजे सूर्यनाडी, इडा नाडी आणि चंद्र म्हणजे डावी नाडी म्हणजेच पिंगळा नाडी या अर्थाने फक्त मी घेत आहे. परंतु इडा आणि पिंगळा नाडी ज्यामध्ये केवळ रक्ताभिसरण संस्था कार्य करते, हृदय बलाने इडा नाडीद्वारे म्हणजे धमनी द्रवीभूत अन्न रस शर्करा रेणूचा पुरवठा सर्व कोशिकांना असतील त्या जागी केला जातो. सर्व कोशिका आहेत त्या ठिकाणी त्यांना अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था यंत्रणेमधून प्रकृतीने केलेली असते. तेथून अपोत्पादित मलयुक्त कार्बन मिश्रित रक्त पिंगळा म्हणजे निला नाडीद्वारे रक्तवाहिनीच्या शाखोपशाखातून आणि असंख्य केशवाहिन्याद्वारे किडनी मार्गे फुफ्फुसापर्यंत वाहत येते. फुफ्फुसात या कार्बनचे उत्सर्जन कसे होते ते आपण प्राणायाम हा विषय आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. त्यामध्ये त्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिथं कोणती प्रक्रिया आणि क्रिया घडते याविषयी आपण सखोलपणे चिंतन मांडणार आहोत. आता सुषुम्ना नाडीचा विचार करायचा झाला तर ही केवळ संवेदना वाहक यंत्रणा आहे. चेतना कवटीत स्थित मेंदूपर्यंत विद्युत गतीने पाठीच्या मणक्यातून वाहून नेल्या जातात आणि बुद्धीचे इंद्रियादेश संदेश संबंधित अवयवापर्यंत मज्जातंतूच्या आणि स्नायू शृंखलेद्वारे
विद्युत लहरी कंपनाद्वारे स्थूल अवयवांना पाठवणारे मन असते. इथं मनाचं कार्यक्षेत्र आहे आणि मनाचे अवधान असते, मनाचे अनावधान असते. पण यामध्ये जे काही यंत्रणा चालते ती मनाच्या अधीन नसते, ती मनाच्या अनावधानामध्येच प्रवाहित होत असते. म्हणून संवेदनाचा लगेच बुद्धीला कळतं आणि बुद्धीचे आदेश मनाच्या माध्यमाने म्हणजे मन म्हणजेच मज्जातंतूची यंत्रणा म्हणजेच मन आहे. 3 नाड्याचा समन्वय आपण पाहिला आहे. आता त्यापैकी चंद्र सूर्य नाडीचा कार्य तपशील येथे आपण जाणून घेऊ. आता चंद्र सूर्य नाडीविषयी पुन्हा श्वसन प्रणालीमध्ये शुद्ध हवा म्हणजे डाव्या वाम आणि उजव्या सव्य नाकपुडीतून फुफ्फुसात वाहते. शरीरातील सर्व ग्रंथीमध्ये प्राणमय आणि अन्नमय कोशाचा परस्पर सहयोग राखण्यासाठी श्वसन प्रणाली फुफ्फुसात कार्यान्वित होते. या प्रणालीमध्ये नाक, घसा, श्वासनलिका आणि फुफ्फुस या अवयवांचा समावेश होतो. श्वासाद्वारे बाहेरून येणारी हवा फुफ्फुसात कशी कार्य करते, तेथे घडणारी रासायनिक सूत्रबद्ध क्रियाचे विश्लेषण प्राणायाम प्रकरणामध्येच शनिवार सांगितले आहे. परंतु नाकापासून शुद्ध हवा फुफ्फुसाच्या पोकळीत भरते आणि फुफ्फुसात घडणाऱ्या क्रियेमुळे दूषित हवा उच्छ्वासा वाटे बाहेर पडते. हवेच्या दोन्ही उत्स्फूर्त प्रवाहांना श्वास आणि उच्छ्वास असे म्हटले जाते. या ठिकाणी आपण हठयोग प्रदीपिका या ग्रंथातील एक श्लोक घेतलेला आहे. त्यामध्ये या नाडींना इडा पिंगळा असं संबोधलेलं आहे. सूर्य चंद्र मसोरणेन विधिनाभ्यासं सदा तन्वतां शुद्धा नाडीगणा भवन्ति यमिनां मासत्रयादूर्ध्वतः. हठयोग प्रदीपिकेत याच नाडीचा उल्लेख इडा पिंगळा असाही केल्याचे दिसून येते. परंतु येथे इडा शब्दाचा अर्थ केवळ शुद्ध प्राणवायू आत खेचून घ्यावयाचा श्वास असा घ्यावा आणि पिंगळा म्हणजे अशुद्ध प्रदूषित अपान वायूचे उच्छ्वासाने बाहेर सोडणे असा घ्यावा. नाकापासून घशापर्यंतचे 2 भाग वेगवेगळे ठेवण्याचा प्राकृत हेतू काय? तर नाकात घशापर्यंत उजवा आणि डावा असे 2 भाग वेगवेगळे असतात. म्हणजे डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास घशापर्यंत चेहऱ्याच्या डाव्या बाजूलाच असतो. उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास घशापर्यंत उजव्या बाजूलाच असतो. घशात तो एकाच नलिकेमध्ये जातो. घशातील हवा अन्न नलिकेतून एकाच झडपेद्वारे दोन्ही फुफ्फुसामध्ये भरते. येथे दिलेलं चित्र निरखून पाहावे आणि मग नंतर पुन्हा तिथं 2 फांद्या फुटतात आणि 2 डावा आणि उजव्या फुफ्फुसामध्ये ती दोन्हीकडे समानपणे जाते. फुफ्फुसात येणाऱ्या जाणाऱ्या वायूच्या माध्यमाने शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचे काम सुद्धा प्रकृती स्वयंचलित संदेशानेच करते, कारण मनाच्या अधीन हे कार्य चालत नाही. आता शरीर तापमान कसे नियंत्रित केले जाते याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर विचार मांडलेला आहे. नाकाची डावी लक्षात घ्या चंद्र नाडी आणि उजवी सूर्य नाडी द्वारे फुफ्फुसात हवेच्या प्रवाहामुळे शरीराला बाह्य तापमानाची जाणीव आज्ञाचक्रावर होते. म्हणजे 2 नाकपुड्या या आज्ञाचक्राच्या ठिकाणी भ्रुवर मध्ये म्हणजे 2 भुवयाच्या मध्ये जोडलेल्या असतात. तिथपर्यंत हे नाकाची हवा जाऊन धडकते. म्हणजे डाव्या बाजूने चाललेली हवा डाव्या बाजूला धडकते आणि उजव्या बाजूने घेतली जाणारी हवा उजव्या बाजूला जाऊन धडकते. पण तेथे ही डावी आणि उजवी बाजू वेगवेगळी राहते आणि या 2 बाजूला सेन्सॉर ग्रंथी असतात. सायनस ग्रंथी म्हणतात त्याला. या ग्रंथी लगेच प्रतिक्रिया देतात आणि त्यानुसार शरीराचं तापमान संतुलित केलं जातं. अर्थात डावी चंद्र नाडीतून वाहता हवेचा प्रवाह शरीर थंड करण्याचे संकेत देतो. हे लक्षात ठेवा की जेव्हा आपली डावी चंद्रनाडी चालते शरीर थंड करण्यासाठी चालत असते. म्हणून ही बहुतेकदा ही चंद्रनाडी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत चालत असते. कारण दिवसात हवेचं तापमान जास्त असतं. हे डाव्या चंद्रनाडीतून प्रवाहित हवेच्या तापमानामुळं सायनस ग्रंथीला कळतं आणि मग त्या संपूर्ण शरीराला थंड होण्याचे आदेश मेंदूच्या मार्फत पोहोचवतात आणि प्रत्येक पेशीच्या प्राणमय कोशामध्ये ही प्रक्रिया संतुलित केली जाते. संपूर्ण शरीर थंड करण्याचे प्रयत्न केले जातात. कारण चंद्र हे शीतलतेचं प्रतीक असल्यामुळं
केवळ या नाडीला चंद्र हे संबोधन केलेलं आहे. बाकी असं चंद्र आणि सूर्य याच्याशी त्याचा तसा संबंध आहे. फक्त शरीर थंड करण्यासाठी चंद्राची आवश्यकता आहे म्हणून या नाडीला चंद्र म्हटलं जातं. परंतु ही नाडी दिवसा चालते, किंबहुना चालली पाहिजे. कारण बाहेरचं वातावरणाशी शरीराचं टेम्परेचर अगदी मोजलं जातं. पण मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री टेम्परेचर असते, म्हणजे 98.6 डिग्री फॅरनहीट असते, असं विज्ञानानं सांगितलेलंच आहे. त्यामुळे या बाह्य तापमानाच्या चढ उताराचे परिणाम शरीरावर होऊ नयेत म्हणून त्याच्या अनुकूल ह्या शरीराचं तापमान संतुलित केलं जातं. आता उजव्या सूर्य नाडीतून वाहणारा हवेचा प्रवाह शरीराला उबदार करण्याचे संदेश देतो. जर समजा सूर्य नाडी आपला श्वास चालू असेल तर तो उजव्या बाजूच्या सायनसला धडकतो आणि तिथं त्या हवेच्या तापमानानुसार हे शरीराला स्वयंचलितपणे उबदार म्हणजे गरम ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याला सूर्य नाडी म्हटलेलं आहे. म्हणजे शक्यतो आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपावं असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपण आता पुढे सांगणार आहोत. अर्थात चंद्रसूर्य नाडीतून बाह्य वायूचे तापमान समजते. श्वासोश्वासाच्या प्रवाहाद्वारे नियंत्रित केले जाते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड तापमान असल्यामुळे बुद्धी त्वरित शरीर तापमान नियंत्रित करू शकते. नाडी प्रवाह कसा बदलू शकतो याचे रहस्य खालीलप्रमाणे आहे. म्हणजे नाडी प्रवाह बदलणे आपल्या हातात आहे की नाही याविषयी पण आपण मत मांडलेलं आहे. पहिलं म्हणजे दिवसा सूर्याच्या उपस्थितीत हवा जेव्हा शरीर तापमानापेक्षा जास्त गरम असते, म्हणजे शरीराचं तापमान 37 डिग्री असतं, त्याच्यापेक्षा जर बाहेरच्या हवेचं तापमान जास्त असेल तर शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण 20 डिग्री हे नॉर्मल टेम्परेचर मानलं जातं. 20 पेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर लगेच गरम उकाडा भासायला लागतो आपल्याला आणि मग त्यानुसार आपली चंद्रनाडी चालू असेल तर आपलं शरीर कूल राहतं, त्यामुळे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. दिवसा चंद्रनाडी चालू असते. जर ही चंद्रनाडी चालू नसेल तर शरीर संतुलन बिघडू शकतं. म्हणजे उलट जर सूर्यनाडी चालत असेल, काही काही लोक तर घरातून निघताना सूर्यनाडी चालू द्या, दिवसभर सूर्यनाडीमध्ये काम करा, असे अपभ्रंश म्हणजे ज्याला काही आधार नाही, बूड नाही ना शेंडा नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केलेले आहेत. दिवसा सूर्यनाडी चाललीच नाही पाहिजे. दिवसा फक्त चंद्रनाडी चालली पाहिजे. कारण शेवटी ते शरीराच्या तापमानाशी निगडीत आहे. चंद्र सूर्य सकारात्मक आणि नकारात्मक, डावा आणि उजवं, शरीराच्या दृष्टिकोनातून त्या अंगानं तसा काही अर्थ नाही. शरीर एकच आहे. आपण अर्ध्या भागाच्या इकडच्या बाजूला उजवं म्हणतो आणि इकडच्या बाजूला डावं म्हणतो. हा एक आपला स्वयंघोषित सोयीचा समज आहे. पण प्रकृतीच्या दृष्टिकोनातून हे डावं आणि उजवं काही कामाचं नाही. पण पूर्व ऋषी मुनींनी जो अभ्यास केलेला आहे ते फार वैचारिक आहे. त्यामध्ये कुठेही डळमळता नाही. ते चंद्रनाडीला चंद्रनाडीत म्हणतात, सूर्यनाडीला सूर्यनाडी म्हणतात. कारण दिवसात चंद्रनाडी चालणं अभिप्रेत आहे. कारण शरीर बाहेरच्या वातावरणापेक्षा कमी टेम्परेचरला मेंटेन करावं लागतं, म्हणून त्याला चंद्रनाडीत चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण चंद्रनाडी चालू असेल तर शरीर थंड राहील. आणि मग त्यासाठी काही उपाय जाणून केला पाहिजे. मग आपल्या हातात आहे का? समजा चुकून सूर्यनाडी चालत असेल तर मग काय करायचं? असं होऊ शकतं? असं काही नाही की होऊ शकत नाही. चंद्रनाडी, सूर्यनाडी, कधी कोणती नाडी, अहो कित्येक लोकांना तर आपली कोणती नाडी कधी चालते याचा पताच नसतो. तो कधी अभ्यासही करत नाहीत ते, किंवा कधी ते तपासत सुद्धा नाहीत की आपलं कुठली नागपुडी चालते. मग दोन्ही नागपुड्या चालतात आमच्या. अरे दोन्ही नागपुड्या कधीच चालू शकत नाही. सर्वसामान्य माणसाच्या, भोगी माणसाच्या तर कधीच 2 नागपुड्या चालू शकत नाहीत. योगी अगदी प्राणायाम पारंगत सिद्ध असेल तर त्याच्या दोन्ही नागपुड्या चालू शकतात. एरवी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळीच फक्त काही क्षण, मिनिट दोन्ही नाड्या आपल्या चाललेल्या असतात. कारण त्यांचा इंटरफेस म्हणजे आदला बदल होत असते आणि होणं गरजेचे असते. त्यावेळेस फक्त 2 नाड्या चालतात आणि नंतर मात्र एक नाडी बंद होते, दुसरी नाडी खुलते. सूर्य उगताच वातावरण तापू लागते, म्हणून दिवसा शरीराचे तापमान थंड ठेवणे गरजेचे असते. म्हणून प्रकृती आपोआप चंद्रनाडी सुरू करते. परंतु जर काही कारणाने दिवसा चंद्रनाडीऐवजी सूर्यनाडी चालू असेल तर शरीर उष्मा अधिक वाढतो. त्यामुळे बाह्य उष्णता शरीरासाठी असह्य घातक होऊ शकते. जेव्हा बाहेरची हवा 45 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त गरम असते, म्हणजे उन्हाळ्यात चालणाऱ्या लोकांच्या शरीराचे तापमान वाढते,
तेव्हा उष्माघाताने अनेकांचे मृत्यू ओढवतात. उन्हाळ्यात शरीराचा उष्मा वाढल्याने आंतर अवयवा अकार्यक्षम गलित गात्र होतात. आपल्या शरीराचं टेम्परेचर काही अंशानं सुद्धा वाढणं सहन होत नाही आंतर अवयवाला. ते एकदम फिक्स असलं पाहिजे. 37 डिग्री म्हणजे 37 डिग्री. त्याच्यापेक्षा 1 डिग्री जरी वाढलं तरी शरीरामध्ये ताप भरलेला आहे असं मानलं जातं. म्हणून शरीर थंड ठेवण्यासाठी खाली दिलेल्या युक्तीने चंद्रनाडी चालू करता येते. प्रकृतीने तेवढी आपल्याला मुभा दिलेली आहे आणि ती क्लू चावी पण दिलेली आहे. तर ही चावी कुठं आहे? तर चंद्रनाडी चालू करण्यासाठी उजव्या खांद्याच्या खाली बगलेत, काखेत या बिंदूवर जर दाब पडला किंवा दिला तर चंद्रनाडी लगेच सक्रिय होते. संन्यासी सुद्धा उजव्या खांद्याखाली दंडकाठी घेऊन बसतात. त्यांचा एक दंड असतो ना, तो यासाठीच असतो आणि त्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकतात. किंवा झोपताना उजव्या कुशीवर झोपावे. जर दिवसा झोपायचं असेल तर उजव्या कुशीवर झोपावे किंवा उजवा कोपरा टेकून शरीराचे वजन देऊन बसावे. म्हणजे खुर्चीवर जर बसायचं झालं तर त्या उजवा कोपरा टेकून बसावं, म्हणजे आपोआप चंद्रनाडी चालू होते. असे काही मिनिट बसतात चंद्रनाडी सुरू होईल. परंतु हवेचा उष्मा 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असलेल्या प्रांतात कधी कधी बाहेरची हवा 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापते, तेव्हा परिस्थिती आणखीन धोकादायक बनते. त्यासाठी एवढ्याच उपायाने आपलं शरीर तापमान संतुलित राहील याची थोडीशी साशंकता उरते. म्हणून त्यासाठी अन्य सुद्धा उपाय करण्याची गरज असते. पायाचे तळवे ओल्या कापड्याने झाकून शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. याने शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. कारण पायाच्या तळव्यामध्ये संपूर्ण शरीराच्या स्नायूची श्रृंखला जुडलेली असते आणि पायाचे तळवे जर आपण थंड ठेवले तर आपोआप संपूर्ण स्नायूच्या धाग्याने अगदी नक्षीकांत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत शरीराचं टेम्परेचर संतुलित होतं. बाह्य उष्णतेचा दुष्प्रभावापासून शरीर नक्की खात्रीने वाचू शकते. उन्हाळ्यामध्ये ओले सॉक्स पायात ठेवावेत. बाहेर जर फिरत असाल तर कायम सॉक्स ओले करत राहा. पाणी नाही पिलं तर चालतं, पण पाय थंड राहिले पाहिजेत. डोक्यावर काही झाकलेलं नसलं तरी चालतं, झाका, नका असं नाही. डोकं बांधून डोकं थंड होत नाही. पाय थंड ठेवा म्हणजे डोकं शांत राहील. हा उपाय आहे, सर्वात महत्वाचा उपाय आहे, लक्षात ठेवा. सूर्यास्तानंतर रात्री काही वेळाने चंद्रनाडी थांबते. सूर्यास्त झाला की रात्री थोडस, उन्हाळ्यामध्ये थोडस गरम हवा असते त्यामुळं थोडा वेळ चंद्रनाडी चालते, पण नंतर आणि आपोआप सूर्यनाडी सुरू होते. कारण सूर्यास्तानंतर बाह्य वातावरण थंड होते. शरीर उष्मा 37 डिग्री सेल्सिअस राखणे आवश्यक आहे. त्यासाठी सूर्यनाडी सक्रिय असणे गरजेचे असते. काही कारणाने जर सूर्यनाडीऐवजी चंद्रनाडी चालू राहिली तर मग शरीर खूप थंड होऊन सर्दी होण्याचा पण धोका असतो. कारण शरीर जर अधिक थंडतेचा इशारा देत असेल तर सर्दी होते, शिंका येतात. सर्दीमुळे नाक बंद होते, नाकामध्ये तो द्राव वाढतो आणि मग नाकाचा वायू प्रवाह, श्वास घेण्यास त्रास होतो आणि विशुद्ध चक्रस्थानी अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत जाणीवपूर्वक सूर्यनाडी सक्रिय ठेवायला हवी, अन्यथा सर्दी होते. मग डॉक्टर सल्ल्याने रासायनिक औषधे घेऊन रासायनिक प्रभावाने काही काळ बरे वाटते, पण शारीरिक स्थितीची सवय बदलली नाही तर रात्री चंद्रनाडीच्या सक्रियतेने शरीर पुन्हा थंड होत राहते. आणि उलट रासायनिक ड्रग्ज म्हणजे केमिकल्स शरीरामध्ये आपण घेतल्यामुळं त्याचा साईड इफेक्ट म्हणजे प्रतिकूल परिणाम तर होतच असतो. मग अशा वेळी काय करावं? आपल्या हातात काही आहे का की रात्री चंद्रनाडी चालते पण सूर्यनाडी चालू करायचे काय उपाय आहे? तर पहिला उपाय म्हणजे डाव्या खांद्याखाली एक कांदा किंवा मध्यम गोल लिंबू ठेवून दाब द्यावा किंवा संन्याशासारखा दंड असतो तो दंड धरावा किंवा सोफ्यावर किंवा खुर्चीवर डाव्या हाताचा कोपरा टेकून शरीराचे वजन डाव्या हातावर टाकून बसावे किंवा झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. हे उपाय केले तर सूर्यनाडी चालू होते. प्रयोग करून बघा, पण अगोदर जाणून घ्या की कुठल्या नाकपुडीमधून आपलं श्वासोश्वास चालू आहे ते, आणि मग नंतर तिला बदलायचा प्रयत्न करा. बदलते असं काही नाही. सूर्यनाडीची चंद्रनाडी, चंद्रनाडीची सूर्यनाडी तुम्हाला पाहिजे तेव्हा, हवी तेव्हा करता येते. प्रकृतीने एवढी चावी आपल्या हातात दिलेली आहे. असे केल्याने उजवी सूर्यनाडी 2 ते 3 मिनिटात सुरू होते.
जास्तच सर्दी झाली असेल, चूक झालं असेल तर जरा थोडा वेळ लागतो. पण लगेच चालू होते. त्याची प्रोसेस चालू होते लगेच. नाक बंद असले तरी ते उघडेल आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही. रात्री सूर्यनाडी चालल्याने शांत झोपू शकता. या उपायाने रात्री शरीराचे तापमान संतुलित ठेवता येते. कारण रात्री सूर्यनाडी चालत असेल आणि सर्दी झालेली असेल, तर त्या सर्दीचा परिणाम होत नाही. रात्री सर्दी झालेली असेल आणि चंद्रनाडी चालत असेल, तर तुमचा श्वासोश्वास दमछाक होणार. श्वास घेताच येणार नाही. तोंडाने मग त्यासाठी लोकं तोंडाने श्वास घेतात पुन्हा. कारण नाक बंद झालेलं असतं आणि नाक उघडण्याची काही व्यवस्था माहीत नसते. त्यामुळे चक्क तोंड उघडं ठेवून झोपतात लोकं. कारण तोंडाने जर श्वास घेण्याची व्यवस्था प्रकृतीला अभिप्रेत असती, तर अर्ध्या इंचवरील नाकाची प्रोव्हिजन करण्याची काहीच गरज नव्हती. नाकाची प्रोव्हिजन एवढ्यासाठी आहे, त्या नाकातून गेलेल्या वायूच्या धक्क्याने, सेन्सॉरशिपने सायनसचे कंट्रोल होते. काही काही लोक तर डॉक्टर तर नाकाचा हाड फुगले म्हणून त्याचं ऑपरेशन करून टाकतात. बॅटरीने बघतात तो भाग फुगलेला असतो. एक नाडी बंद केलेला असतो आणि एक नाडी चालत असते. पण त्याचं ऑपरेशन करून टाकलं तर ते सायनस सिस्टीमच बंद होऊन जाते. म्हणजे तीच बिना कामाची होऊन जाते. मोडीत निघते ती. नाकाच्या हाड वाढले म्हणून नाकाचं कधी ऑपरेशन करू नये, असा माझं सल्ला आहे बरं का. बाकी मग तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. दुसरा आणखीन एक प्रकार म्हणजे पायाचे तळवे. रात्री थंड हवेच्या ठिकाणी जर असाल किंवा हिवाळ्यामध्ये थंड वातावरण असेल, तर पायाचे तळवे गरम राहण्यासाठी उबदार सॉक्स घालून ठेवावे, झाकून ठेवावे. पायाचे तळवे जर गरम राहिले तर शरीर संपूर्ण गरम राहतं. पायाचे तळवे जर थंड झाले तर मग संपूर्ण शरीर थंड होतं. चंद्रनाडी म्हणजे डावी, सूर्यनाडी म्हणजे उजवी. श्वासोश्वास कसा चालू ठेवायचा यासाठी प्रकृतीने शरीरात काखेत कळबिंदू दिलेली आहे. हे समजून घ्या आणि लक्षात ठेवा. गरजेनुसार या तंत्राचा वापर करा आणि शरीर तापमान संतुलित ठेवा. त्याप्रमाणे प्राकृत नियोजित कामात सहाय्य केल्याने शरीर तापमानाचा समतोल सहज राखता येतो. तसेच या तंत्राचा योग्य वापर करून सर्दी, ताप, खोकला आदी संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा आपण स्वतः कमी करू शकतो. काहीही रासायनिक औषधं न घेता. पण तेवढं आपल्यावर नियंत्रण पाहिजे आणि संयम पण पाहिजे. असा श्वसन प्रणालीचा हा वायुप्रवाह विशुद्ध चक्राच्या नियंत्रणात केला जातो. तात्पर्य चंद्र-सूर्य, ज्यामुळे श्वसन संस्था कार्य करते, इडा-पिंगळा, ज्यामुळे रक्ताभिसरण होते आणि सुषुम्ना, ज्यात संवेदना वाहत असते. या तिन्ही नाड्या स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या कारणांनी शरीरात वाहतात. तिन्ही नाड्याची कार्यप्रणाली आणि प्रभाव क्षेत्र भिन्न आहे. त्यामुळे एकाचा दुसऱ्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. जरी एकमेकाशी संबंध नसला तरीही एकाची कुशलता दुसऱ्याशी जुडलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. शारीरिक आरोग्य तिन्ही नाड्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. प्रकृतीने 3 नाड्या वेगवेगळ्या उद्देशाने शरीरात स्थापित केलेल्या आहेत. तिन्हीचा कारभार सुरळीत असेल तरच शरीर ग्राम पंचायत व्यवस्था चालते. अन्यथा हे शरीर सूक्ष्म लिंगात्म्याला राहण्यायोग्य राहत नाही. म्हातारपणी या प्रणालीमध्ये अधिक गडबड झाल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते आणि अंतर्गत शारीरिक रोग उद्भवतात. तेव्हा स्थूल शरीरावर जीवापाड प्रेम करणारा सूक्ष्मदेही मनात्मा देहसंबंध तोडून भौतिक शरीर सोडून वातावरणात वायुरूप होऊन निघून जातो. वाचक तिन्ही नाड्याचा प्राकृत उद्देश आणि शरीर ग्राम संघटन समजून घेतील तर मनाच्या माध्यमाने तिन्ही नाड्याची कार्यक्षमता वाढू शकते. परंतु 3 नाड्याचे कार्य सांगणारे आध्यात्मिक जाणते विद्वान तिन्ही नाड्या एकमेकात घालून चुकीच्या पद्धतीने त्याचा संबंध जोडण्याचा विचित्र प्रयत्न करताना आढळतात. हा विषय सोपा असताना त्याला अतिशय गुंतागुंतीचा करून ठेवतात. त्यामुळे शास्त्रात कुठेही त्याचे तार्किक सुसंगत स्पष्टीकरण आढळत नाही. परंतु अनेक योगी महंत साधकांनी पूर्व विद्वानाच्या मतांचा वेगवेगळा सखोल विचार न करता पारंपरिक प्रचलित मत आपल्या शिष्यांना शिकवतात. त्यामुळे नाडीच्या कार्यक्षमतेबाबत शिष्यांच्या मनात कायम संभ्रम राहतो. तेच मत समाजात प्रसारित होत राहते. नाडी व्यवस्था संबंधाने या पुस्तकातील भाष्य विद्वान अभ्यासकांनी गांभीर्याने समजून घेऊन त्यावर अधिक संशोधन करावे. शरीरात वेगवेगळ्या उद्देशाने घडणारी तिन्ही नाड्याची हालचाल लक्षात घेऊन शारीरिक कार्य
चालणाऱ्या चांगल्या प्रकारे घडण्यासाठी मनातील पूर्वग्रह दूषित विचार काढून स्वतंत्र निपक्षपाती विचार केला तर मनातील सर्व शंका दूर होतील. जिज्ञासूंना सैद्धांतिक वक्तव्याविषयी काही शंका असल्यास ते थेट लेखकाशी माझ्याशी संवाद साधू शकतात. धन्यवाद.